ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लणीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजा मूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं रसत्कुण्डलाकान्तं घट्टस्थलं, जपारागबिम्बाधरं कञ्चनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण श्री संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचनी अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन पायी बांधावे राखून, आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, आता नको फुटू देऊ फाटे. आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची आसुता. चरणांवरी ठेवून या माथा, साष्टांग आता दंडवत. दुसरी नमू श्री शारजा चतुराननाची जी आत्मजा. वाक सिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरण ओजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण, त्यांचे पुण्य पावन. प्रसन्न होती श्रोतेजन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदो साधू सज्जन, रात्रंदिवस श्री हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारती जन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदो रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत. आईसे नमन करुनिया सकळा, हरी कथा बोले बोबडिया बोला. अज्ञान म्हणून आपल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लणीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी चिंतना करता निवडलेला अभंग जगदवंदिनी महावैष्णव वैराग्य शिरोमणी श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा आहे. आणि या प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवंताला काय हवं आहे, भगवंताला अपेक्षित काय आहे, तो कशाचा भुकेला आहे, त्याला नेमकं पाहिजे काय, याचं वर्णन या अभंगातून करतात. विठ्ठल 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 सर्व श्रुत असणार हा अभंग आहे. मला वाटत नाही कोणी ऐकलं नसेल हा अभंग. सर्व श्रुत आहे अभंग, सर्व श्रुत आहे, सोपा आहे आणि महत्वाचा विचार मांडणार आहे. काय आहे महत्वाचा विचार? ऐका महिमा आवडीची. आणि या संबंधानं जगद्गुरु तुकोबारायाला की असा एक विचार मांडायचा आहे की जेणेकरून नेमकं या समाजाला नेमकं परमार्थ म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, हा जो समाज या ठिकाणी भक्तीपंथ या ठिकाणी अवलंबतो ना, पण नेमकं काय आहे हे नेमकं सांगण्याकरता तुकोबारायांनी विचार केला. आणि विचार करून करून तुकोबारायाला हे 2 दृष्टांताचा हा अभंग या ठिकाणी मिळाला. आणि तुकोबाराय स्वतः या अभंगातून स्वतःचा अनुभव व्यक्त करताना असं म्हणतात, खऱ्या अर्थानं मी नेहमी परमार्थ करतो, भक्ती करतो खरं, कारण आपण नेहमी करतो, सर्वजण करतात. देखे मनुष्य जात शकळ, स्वभाव ताच भजन शळ, चाहले असे केवळ ज्ञाने माझे ठाई, परिज्ञाने विन नाशेल. हा विचार महत्वाचा आहे. सर्वजण भजन करतात, पण त्याचं ज्ञान आहे का कोणाला सांगा बरं. आता तुम्ही जर विचार केला तर कुत्री मांजरी सुद्धा भजन करतात की नाही? हे झाडं सुद्धा भजन करतात, यांची
पानं हिरवी आहेत म्हणजे हे भजन करतात. भजन करतात, भजन करत नाही असं माणूस नाही, पण त्याचं ज्ञान आहे का? त्याचं ज्ञान नाही. आणि ते ज्ञान होण्याकरता संतांकडे जायचं. म्हणून ते ज्ञान जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झालं, तुकोबरायांना अनुभव आला. आणि ते अनुभवाच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात. या अभंगातून सरळ सोपा संक्षिप्त भावार्थ तुमच्या समोर सुपूर्द करतो. ऐका महिमा आवडीची. आता खऱ्या अर्थानं भगवंताला आवड काय आहे, काय पाहिजे, त्याचा महिमा नेमका काय आहे हे सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात. बोरे खाय भिल्लनीची. हा, शबरी कोणाला माहित नाही का सांगा बरं? शबरी सगळ्यांनाच माहित आहे. बरं, शबरीनं कुठले कुठले ग्रंथ अभ्यासले होते सांगा बरं? असं जर आम्ही विचारलं तर तुम्ही काय सांगा? शबरीनं कुठल्या ग्रंथ अभ्यासले, कुठल्या वेदांत अभ्यासले? नाही, काहीही नाही. फक्त संतांच्या वचनाप्रमाणे ती राहिली. परिणाम साक्षात परमात्मा तिला भेटण्याकरता आले. हा परिणाम आहे ना, है की नाही? म्हणून थोर प्रेमाचा भुकेला. त्याला प्रेम हवा आहे, कारण तिचा जो भाव होता ना, तो भाव हा दिव्य होता, उत्तुंग होता, श्रेष्ठ होता. संतांच्या सांगण्यानं आपण परमार्थ करावा. गुरुवारी मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य आहे महाराज. मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, औषध आणि परमार्थ कधी स्वतःच्या मनानं करायचं नाही. औषध स्वतःच्या मनानं खायचं नाही. परिणाम रोगाची निवृत्ती व्हायच्या ऐवजी रोग बळावण्याची शक्यता दाट आहे, स्वतःच्या मनानं खाल्लं तर ना, हे की नाही? म्हणून मेडिकलमध्ये सगळी औषध आहेत, पण सगळी तुमच्या योग्यतेची आहेत का? तुमच्या आजाराची आहेत का? नाही. पण तुमचा आजार काय आहे हे जर तपासायचं असेल तर आपल्याला कोणाकडे जावं लागेल? डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुमची नाडी तपासेल. आजकालचे डॉक्टर नाडी तपासत नाही बरं का. तुम्हालाच विचारतो तुम्हाला काय होतं, आपल्यालाच विचारतो तुम्हाला काय होतंय म्हणून. त्याचंही ज्ञान त्यांना नाही आहे. पण ते डॉक्टर साधे नाहीत, संत हे डॉक्टर. आणि म्हणून जसं औषधाच्या आपल्या रोगाच्या नियमानुसार जसं औषधाचं ज्ञान आम्हाला डॉक्टरकडून घ्यावं लागेल, तसं परमार्थाचं ज्ञान आम्हाला संत परंपरेतून घ्यावं लागेल. विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कारण आपण ऐकायचं एवढं एकच व्यासपीठ राहिलं बरं का, जेणेकरून समाजावरती माणसाच्या मनावरती बुद्धीवरती परिणाम करण्याकरता एवढा एकच व्यासपीठ शिल्लक आहे. दुसरे व्यासपीठ शिल्लकच नाहीत महाराज. तुम्ही कुठले काय पहा. आता इथंही आम्ही या ठिकाणी मनोरंजन आणलं, हे दुर्दैव आहे. हे व्यासपीठ मनोरंजनाचं नाहीये, युक्त वैराग्याच्या युक्ती व्यवहाराव्या, हे की नाही? ऐशी कीर्तन महिमा आहे संतांच्या घरची, असा एक विचार आहे की नाही सांगा. पण आम्ही त्या संबंधाने या ठिकाणी चिंतन करत नाही. कारण भगवंताविषयीचं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये स्थापित व्हावं, भगवंताविषयी अत्यंतिक प्रीती आपल्या अंतकरणामध्ये निर्माण व्हावी, याच्याकरता हा भक्ती संप्रदाय आहे. कशाकरता आहे? याच्याकरता आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची. अशी ही जी शबरी आहे, तिची उष्टी बोरं देवानं खाल्ली म्हणे. बरं का? है की नाही? सर्व श्रुत आहे की नाही? उष्टी बोरं देवानं खाल्ली. का खाल्ली बरं? प्रेमामुळे ना, है की नाही? भक्तीमुळे ना. दुसरं काय विचार आहे काही संबंधानं? काही नाही. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. लोक सगळं काय देतील पण प्रेम देत नाहीत महाराज देवाला. आणि देवाला अपेक्षित काय आहे? प्रेम आहे. काय अपेक्षित आहे? प्रेम आहे. आणि थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागे गेला. आणि शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. ठीक आहे? म्हणजे भाव, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. काय मागितलं होतं का? नाही. संत कधी देवाजवळ मागतच नाही महाराज. मागणारा हा याचक आहे आणि संत याचक नाही. बरं का? भक्त कधी याचक होऊ शकत नाही. मागतो तो, आता मी नाही सांगत आहे, आणि मागत नाही तो भक्त आहे. आणि हे संत काही मागणे ते आम्हा अनुचित्त वडिलांची नित जाणत सो, या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी भक्ती संप्रदायाचं एक रहस्य आहे महाराज. प्रेम हे रहस्य आहे. भक्ती, प्रेम भक्ती हे रहस्य आहे. भक्ती सगळीच आहे. 9 प्रकारची भक्ती सर्वांना ज्ञात आहे. परंतु नवविध भक्तींना जन्माला घालणारी प्रेम
भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आमचे दुंडा महाराज लोकरांनी भक्ती म्हणजे नारद भक्ती सूत्रावरती चिंतन केलंय. ठीक आहे ना? कधीतरी आपण त्याचा अभ्यास करावा महाराज. नारद भक्ती सूत्राचा कधीतरी आम्ही अभ्यास करावा, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण प्रेमाचा आविर्भाव आहे, प्रेमाचा परिपाक आहे. म्हणून ते नारद भक्ती सूत्र श्रेष्ठोत्तम आहे. देवाला काय अपेक्षित आहे तर प्रेम आहे, भक्ती प्रेम अपेक्षित आहे. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. आणि या भक्ती प्रेमापुढं भगवान परमात्मा न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तर ते उष्ट म्हणत नाही किंवा अल्पसं म्हणत नाही, थोडंसं म्हणत नाही. तुका म्हणे भक्ती पुढे सरळ सरळ हा भावार्थ. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार महत्वाचा आहे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. भावार्थ झाल्यानंतर परिहार महत्वाचा आहे. कर्मधर्म संयोगानं हा आपल्या अंतर्गावचा हा मूळ असणारा पहिला या ठिकाणी सप्ताह आहे. बरोबर, पहिला सप्ताह आहे. आणि या सप्ताहाच्या संबंधाने मला वाटतं 40 वर्ष होऊन गेले असतील नाही का? हा 42वा वर्ष आहे बघा. एवढ्या वर्षामध्ये बघा किती किती तप झाले. 12-36 आणि हे 4थ्या तपाकडे वाटचाल करणारं हे अंतर्गाव आहे. मी मागेही सांगितले की या गावाचं रहस्य आहे, गावाचं चिंतनच असं आहे. अंतर नाही, आंतरगाव आहे. अंतर म्हणजे डिस्टन्स आला आणि अंतर म्हणजे इंटरनल, आतमध्ये. हे नरा आत बघ जरा जीव हा खरा, नव्हे ही माया तो बुद्धी दर्पणी त्या ब्रह्मरवीची छाया. अंतर्मुख करणारं हे अंतर्गाव आहे. आणि या गावामध्ये माझ्यासारख्या पामराकडं ही कार्यक्रमाची सेवा संयोजकांना दिलेली आहे. सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रम आजचा जर पर्वकाळ पाहिला गेला तर फार मोठा पर्वकाळ आहे बरं का. आणि या पर्वकाळाच्या निमित्तानं आज राम म्हणजे भगवान श्री राम परमात्म्याचं जे मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये आहे त्याचा हा खऱ्या अर्थानं पहिला या ठिकाणी वर्धापन दिन आहे की नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपल्या या संस्कृतीला, आपल्या या धर्माची जी धर्मध्वजा आहे या अयोध्येमध्ये फडकावलेली आहे बरं का. हे हा मोठा पर्वकाळ आहे. आज 31 डिसेंबर आहे. आज वर्षाचा अखेरचा दिवस आहे. आज बाकीचे लोक काय तिकडे धांगडधिंगा करतील तो भाग निराळा, पण इथं बसलेले भाग्यवान आहे. कारण इथं चिंतन श्रवण करण्याकरता बसलेले आहेत, देवाचं स्मरण करण्याकरता बसलेले आहेत. हा दुसरा पर्वकाळ आला. आणि पहिला विषय असा आहे की आता यातून या वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना काहीतरी संकल्प माणसाने करावा. हा इंग्रजी महिन्याचा नवीन महिना, दुसरा महिना बरं का. म्हणजे हे आहे मराठी महिना म्हणजे आपलं नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होतं असं आहे. आणि म्हणून या संबंधानं आज या ठिकाणी माझ्यासारख्या लेकराकडे ही सेवा संयोजकांनी दिली, त्यांचा मी धन्यवाद. विठ्ठल या सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबरायचा आहे. तुकोबरायचं म्हणतात की ऐका महिमा आवडीची, बोरे खाय बिल्लणीची. भगवंताला काय अपेक्षित आहे, देवाला काय आवडतं हे आपण करावं. आवडे दिवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार तुळसी माळगळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे देवाला आवडतं. देवाला आवडतं ते आपण करायचं महाराज. आपल्याला आवडतं ते नाही करायचं, कारण आपल्याला काहीही आवडत, देवाला काय आवडतं हे माहिती आहे का आपल्याला? नाही आवडत. म्हणून भगवंताला काय अपेक्षित आहे, देवाला काय अपेक्षित आहे हे आपण समजून घ्यावं. ही संतांच्या श्रीमुखातून, संतांच्या वाङ्मयातून आम्हाला कळतं महाराज. कारण संतांची वाङ्मय संपदा ही इतकी दिव्य, इतकी श्रेष्ठ आहे ना, ही तुमच्या माझ्या मनावरती महाराज खऱ्या अर्थानं परिणामकारक आहे. मनावरती आपला परिणाम करते महाराज देवाची ही, संतांची ही वाङ्मय संपदा. कारण धर्मशास्त्रामध्ये दोन प्रकारचे शास्त्र आहे. एक श्रुतीशास्त्र आहे आणि एक स्मृतीशास्त्र आहे. श्रुतीशास्त्र म्हणजे वेद शास्त्र, उपनिषद ही श्रुतीशास्त्र आहे. ही साधू संतांच्या म्हणजे ऋषीमुनींच्या माध्यमातून जी स्थापित झालेली जी शास्त्र आहेत, भगवंताच्या श्रीमुखातून प्रगट झालेले जे वेद आहेत त्याला आपण श्रुतीशास्त्र असं म्हणतो महाराज. आणि स्मृतीशास्त्र म्हणजे संतांच्या श्रीमुखातून प्रगट झालेली ग्रंथसंपदा, ही स्मृतीशास्त्र आहे. मला असं म्हणावं लागेल की श्रुतीशास्त्रापेक्षा स्मृतीशास्त्र हे अत्यंतिक श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे की संतांनी वेदाचं महाराज खऱ्या अर्थाने वेदाच्या पलीकडची परिभाषा सांगितलेली आहे.
वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. ऐका नाही, पूर्व सुकृताचा आणि पूर्व अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुझी जाणे महाराज. म्हणून संतांच्या मुखातून प्रगट झालेले हे जे ज्ञान आहे, संतांच्या मुखातून प्रगट झालेले ही जी ग्रंथ संपदा आहे, हेच खरं शास्त्र आहे. आणि या संबंधानं आपण त्या साधू संतांचं चिंतन श्रवण करावं. कारण तुकोबरायचा हा जो अभंग आहे ना, तुकोबरायचा नाही, सगळ्या संतांचे अभंग हा आपल्या अंतःकरणावरती परिणाम करण्याकरता आहे. कळलं का? कशा करता आहे? अंतःकरणावरती परिणाम. भक्ती कशा करता आहे? परिवर्तन होण्याकरता आहे का केवळ बाकीचं काय गोष्टी करण्याकरता आहे? भक्ती म्हणजे परिवर्तन आहे महाराज. परिणाम झाला पाहिजे का नाही? आहे का नाही? आज जर एखाद्याने मिरची खाल्ली, तिखट कधी लागतं हो तुम्हाला महाराजजी? मिरची खाल्ल्यावर तिखट कधी लागणार आहे? उद्या, परवा, लगेच लागतं ना, आहे का नाही? मिरची खाल्ल्याबरोबर तिखट लागतं महाराज. हा त्या मिरचीचा परिणाम आहे ना, आहे का? एखाद्याने शिव दिली पाटील, राग कधी येते? उद्या परवा, केव्हा येते तुमच्याकडं? शिव दिल्यावरती राग कधी यायला पाहिजे? लगेच येतं ना. तसं भगवंताच्या नामस्मरणाचा परिणाम हा लगेच झाला पाहिजे. भक्तीचा परिणाम हा झाला पाहिजे अंतःकरणाने. दीपू लावे जे ग्रहा भीतरी तुची प्रकाशे गवाक्षद्वारी देवी मुनी प्रगटला श्रीहरी तो इंद्रियांतरी भजन आनंद. बघा नाथबाबांचं किती ऑब्झर्वेशन आहे बघा. नाथबाबा काय म्हणतात, एखाद्या घरामध्ये दिवा लागला हे कसं कळतं महाराज? अंधार आहे, सर्वत्र अंधार आहे, आणि त्या खिडकीच्या माध्यमातून एक प्रकाश किरण बाहेर पडतो महाराज, आणि त्या प्रकाशामुळे कळतं आणि या घरामध्ये उजेड आहे. दीपू लावी जे ग्रहा भितरी तुची प्रकाशे गवाक्षद्वारे, गवाक्ष म्हणजे खिडकी, त्याच्या माध्यमातून कळतं. तेरी मनी प्रगटला श्रीहरी, त्याच्या हृदयामध्ये जर परमात्मा प्रगट असते ना महाराज, इंद्रियांतरी भजनानंदू, या इंद्रिया माध्यमातून त्याची चिन्ह प्रगट होतात. विठ्ठल परिणाम आपल्याला व्हावा असं वाटावं ना. हा परिणाम आपल्यावरती होण्याकरता हा संप्रदाय आहे, ही परंपरा आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाऱ्यावरती परिणाम झाला. खादिल्यासी गोडी देखील अशी नाही, कारण वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा आणि इतरांनी व्हावा भारावा. वेद म्हटलं नाही बरं का, वेदाचा अर्थ म्हटलं. वेद काय म्हणतोय? कारण आपण नेहमी सांगितलं की वेद किती आहेत? 4. कुठले? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. किती वेद आहेत? 4. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. 4 वेदाची 4 वाक्य. अहम ब्रह्मास्मी, ओमित एकाक्षर ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्मान, अयमात्मा ब्रह्म, मिळून एक महावाक्य. सर्व खलवेदम ब्रह्म. बरं का? मिळून एक महावाक्य. हे 4ही वेदाचे 4 संप्रदाय आहेत. स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय. हे संप्रदाय सुद्धा विचार आहेत बरं का. स्वरूप संप्रदाय हा रामदास स्वामींचा आहे. प्रकाश संप्रदाय ज्ञानोबारायांचा आहे. आनंद संप्रदाय एकनाथ महाराजांचा आहे. आणि चैतन्य संप्रदाय तुकोबारायांचा आहे. प्रत्येकाने वेगळं पण नाही दाखवलं महाराज. 4ही वेदाचं मिळून एक महावाक्य, 4ही वेदाचा मिळून एक संप्रदाय, त्याला भागवत संप्रदाय म्हणावं, वारकरी संप्रदाय म्हणावं. विठ्ठल 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 त्यांनी जतन करून ठेवलेले. मागून आली वाट सिद्ध ओळीची तैशी, तरले तरतिका आणि कधी विश्वासी. माणसं परमार्थ करतात पण परमार्थाचं ज्ञान नाही महाराज. भक्ती करतात पण भक्तीचं ज्ञान नाहीये. आणि हे भक्तीचे आचार्य हनुमंतराय आहेत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे आचार्य भक्ती संप्रदायाचे आचार्य, जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तसे हनुमंतराय सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत आहेतच. ते श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये काय होते माहिती आहेत का तुम्हाला? श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बासरी म्हणून भगवान शिवशंकर स्वतः या ठिकाणी अवतीर्ण झाले. हनुमंतरायच्या रूपानं रामरायच्या अवतारामध्ये ते झाले. सर्व अवतारासोबत या ठिकाणी हे मारुतीराय आहेत, म्हणजे भगवान शिवशंकर हे या ठिकाणी भगवान पांडुरंगाचे पहिले वारकरी. आजही जर तुम्ही पंढरपूरला गेला किंवा कुठल्याही विठ्ठल मंदिरामध्ये गेला, विठ्ठलाच्या मस्तकावरती काय आहे? काय आहे? शिवलिंग आहे. का शिवलिंग आहे? त्याचं कारण आहे. 12व्या अध्यायामध्ये ओवी आहे महाराज. तया ते मी माथा मुकुट करी, त्या भक्ताला मी माझ्या मस्तकावरती धारण करतो. दोही वरी दोही भुजा आलो घेऊन आलिंगा वया लागून तया चंग. ही भक्तीची श्रेष्ठता आहे महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना हे कळालं. म्हणून भक्तीचं रहस्य कळणं गरजेचं. ज्ञानोबाराय असं म्हणतात, जर तुम्हाला भक्तीचं ज्ञान जर कळलं नाही तर ती केलेली भक्ती ही भक्ती प्रेमाविना
ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा दिलं. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा आणि अभिमान तया माझे नित्य न्यावा. नित्य नाही. भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान असणं म्हणजे हे कष्टप्रद आहे महाराज. आमचे गुरुवर्य जयवंतजी महाराज बोधले यांचं एक चिंतन आहे महाराज. जयवंत महाराज बोधले असं म्हणतात की भक्ती विरहित जे ज्ञान आहे, भक्ती विरहित जे ज्ञान आहे त्यामुळे अभिमान राहतो, त्याच्यामध्ये अभिमान राहतोच. आणि ज्ञानाविरहित जी भक्ती आहे तिच्यामध्ये भेद राहतो. जयवंत महाराज बोधलेंचं चिंतन आहे बरं का, माझं म्हणून मी नाही सांगणार आहे. भक्ती विरहित जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये अभिमान राहतोच, कारण ते परोक्षवादी आहे. ते कसं आहे, परोक्षवादी असणारे जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये भेदात्मकता राहतेच आणि अभिमान आहे त्याच्यामध्ये. आणि ज्ञानाविरहित असणारी जी भक्ती आहे तिच्यामध्ये भेद राहतो, हा अमुक हा तमुक असा तसा वगैरे 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 वगैरे. म्हणून या दोन्हीही गोष्टी संतांना अपेक्षित नाही तर एक नकोय. तुकोबरे असं म्हणतात, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विन नाही समाधान. म्हणून प्रेमाशिवाय खऱ्या अर्थानं समाधान नाही, कृतार्थता नाही. प्रेम म्हणजे अंतःकरणातला परिपूर्ण भाव आहे आणि हा परिपूर्ण भाव आपला जागृत राहावा असं वाटत असेल तर एखादा सामर्थ्यशाली सद्गुरू जीवनामध्ये येणं गरजेचं आहे मला. जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये येत नाही, जोपर्यंत संत जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत आम्हाला परमार्थाचं रहस्य कळत नाही मला. मगाशी तुम्हाला सांगितले की भक्तीचं ज्ञान नसेल तर ती भक्ती कष्टप्रद आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबांची एक ओवी सांगतो. करुणी या रस सोय बरवी, कानी केवी भरावी आणि फुले अनुनी बांधावी डोळा केवी. सुंदर पक्वांना बनायची आणि कानामध्ये भरायची. पुष्टी होणार आहे का? नाही होणार आहे. करुणी या रस सोय बरवी, कानी केवी भरावी आणि फुले अनुनी बांधावी डोळा केवी. सुगंधित फुले घ्यायची डोळ्याला बांधायची. मेळ बसेल का? नाही बसणार ना महाराज, हे की नाही. तेवी रसू तो मुखेची सेवावा. ज्ञानोबरांचं ऑब्झर्वेशन आहे का, माझं नाहीये बरं का. ज्ञानोबरा असं म्हणतात, तेवी रसू तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणीची घ्यावा, पैसा मी तो यजावा मीची म्हणून. तसं माझं तर मला समजून भक्ती करा. येर माते निनुनी भजन. माझं नाही बरं का, ज्ञानोबरांचे ज्ञानेश्वरीचे चिंतन करणारे आमचे महाराज जे आहेत इथं, रायगावकर मामा आहेत, सगळेजण ही सर्व श्रुत आहेत, ज्ञात आहेत. केवळ या ठिकाणी निमित्त आहे. पण तुमचा भाव माझ्या मुखातून प्रगट होत असतो. येर माते नेनुनी भजन ते वायाची का ज्ञान, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. विठ्ठल विठ्ठल भक्तीचं जे रहस्य आहे हे वर्म कळणं. ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगट होणे. भक्ती सगळ्यात करतात तो, पण कोणाला भक्तीचं मत म्हणजे मर्मच माहित नाही. वर्म जातात ना, वर्म असताना वर्म कळावं का नाही, वर्म कळलं पाहिजे का नाही, रीत कळली पाहिजे का नाही. परमार्थाला रीत आहे की नाही. तुमच्याकडे दही करतात, तूप करतात का? तूप माता भगिनी तूप करतात का? तूप बनवता ना, कसं करतात? बरं मला सांगा, तूप कशापासून मिळतो? दुधापासून. मग आता दूध काढलं गायचं, समोर ठेवलं आणि बसलो रामकृष्ण हरी म्हणे, मिळ बसेल का? मग काय करावं लागेल त्याला? तापवावं लागेल. बघा, तापवावं लागेल बरं का. त्या दुधाला तापवावं लागेल आणि तापवलं तर गरम गरम दुधामध्ये विरजण टाकावं लागलं. असंच ते मग थोडस थंड होऊ लागलं, थोडं द्यावं लागेल आणि मग त्याच्यात विरजण टाकायचं आणि मग 24 तासानंतर त्याच्यामध्ये दहीची प्रक्रिया तयार होते.
पुन्हा दही सुद्धा सार आहे का? नाही. पुन्हा त्याच्यात म्हणजे काय करा? म्हणतो ने नवनीता तैसे घे अनंता. 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 वाया व्यर्थ कथा सांगते मार्ग. वाया व्यर्थ कथा सांगते मार्ग. हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. वाया व्यर्थ कथा प्रक्रिया सांगितली श्री महाराजांनी. मंथुनी नवनीता तैशे घे अनंता. बघा, हा झाला दृष्टांत सिद्धांत. काय? तैशे घे अनंता. आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग म्हणजे मंथन करून जसं लोणी प्राप्त होते की नाही. बरं, तर लोणी म्हणजे तूप आहे का? नाही. पुन्हा त्याची प्रक्रिया आहे. पुन्हा त्या लोण्याला कढवावं लागेल तुळशीचं पान वगैरे टाकून, आणि मग त्याच्यामध्ये साजूक असं तूप तयार होईल. बरं, तूप खाऊन बघायचं का नुसतं हे करून वास घेऊन बघायचं? त्या खाऊन बघायचं. खाऊन कळते का वास घेऊन कळते? त्या असं लावं बघायला लागते असं. हा, मग तूप झालं. ही प्रक्रिया आहे ना मला तुपाची. साधं तूप काढायचं. बरं, ते तूप ज्या दुधातून काढलं पुन्हा ते तूप त्या दुधात टाकलं, एक होईल का? आलतं कुठून? दुधातून. तुपाचं अधिष्ठान काय? दूध आहे. आणि पुन्हा जर त्या दुधात टाकलं एक रूप होतं का? तसं व्हायचं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ही प्रक्रिया महत्वाची आहे. मंथुरी नवनीता तैशी घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे वरम आहे, हे भक्तीचं वरम आहे. तुकोबरायला कळालं आणि तुकोबरायनी येन केन प्रकारे साधू संतांना शरण गेलं आणि संतांना शरण जाऊन हा भक्ती मार्ग त्यांनी अवलंबिला. महाराज तुकोबरायचा आणखी एक अभंग आहे. तुकोबराय असं म्हणतात की म्हणजे देह भाव जोपर्यंत देहभाव जायचे नाही, तुकोबरायचं एक प्रमाण आहे. म्हणजे देवा ऐता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाणी माझ्या. काय मला कधी कधी अभंग ऐकले ना पाटील, करंट मिळतो आता. म्हणजे करतात तुकोबरायांचं चिंतन काय आपण करतोय काय? कधी कधी असं कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे ना, अंतर्मुख कधीतरी आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. महाराज देवा आता ऐसा करी उपकार, देवा माझ्यावरती असा उपकार कर. काय उपकार कर? की देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ्या. माझ्या देहाचा विसर पाड बाबा. का? तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशवराजा कोळाले. कारण देहाचा विसर पडल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही महाराज. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे आणि ते तर जे होय तया नाम सुख, ज्ञानोबा यांचं म्हणणं आहे बरं का. आणि म्हणून तरी देहाचा विसर पाडी माझ्या, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशवराजा कळवाले. आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशवराजा कळवाले. लाज बघा तुकोबरायचं म्हणणं आहे, आपलं नाही बरं का. आम्हाला काय आमचा परमार्थ आमच्या सोयीनुसार सुरू आहे. आमच्या सोयीनुसार आमचा परमार्थ सुरू आहे महाराज. हा, आमच्या घरी स्वप्नामध्ये पण देव येत नाही. बाबा कसा आहेस तू, तुझा परमार्थ कसा आहे, व्यवस्थित आहेस ना, असं म्हणायला सुद्धा देव आमच्या स्वप्नामध्ये येत नाही. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर देव पाहणं हा दोष आहे परमार्थातला. देव पाहणं, देव होणं ही सिद्धता आहे. बघा, देव स्वतः देव पाहणं म्हणजे हे देव पाहणं, या डोळ्याने देव दिसणार आहे का? देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वरण छाया, निर्गुण निर्विकार तू ही रघुराया. कसा आहे तो? निर्गुण निराकार आहे ना, आहे का नाही? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानादेव म्हणे माझा आत्मदेव.
अखंडित सेवा करा त्याची, पण तो काय ना करता संतांना शरण जावा. संतांना शरण केल्याशिवाय तो परमात्मा प्रतीतीला येत नाही. आता या ठिकाणी आपलं रामायणाचं चिंतन चालू आहे. दिवस आहे भगवान श्रीराम परमात्म्याचं चिंतन. श्री व्यासजी या ठिकाणी आनंद महाराज आहेत या संबंधानं चिंतन सुरू आहे. त्या रामायणामध्ये एक चिंतन असं येतं महाराज, बरं का. रामायणामध्ये चिंतन असं येते की श्री गुरु वसिष्ठांना श्रीराम शरण जातात. सर्वांना ज्ञात आहे. वसिष्ठांना शरण जातात आणि शरण गेल्यानंतर त्यांना विचारतात घरी भक्तीचं वर्म नेमकं आहे, भक्ती संप्रदाय नेमका काय आहे. त्यावेळेस त्यांनी रामरायांना वसिष्ठ मुनी सप्त भूमिका ज्ञान संबंधानं सांगतात. ज्याला या सिद्धतापर्यंत यायचं ना, ज्याला त्या भूमिकेपर्यंत पोचायचंय ना, ज्याला परिपूर्णता साधायची ना, त्याने या सप्त भूमिकेचा विचार करावा. आता या सप्तभूमिका नेमकं काय आहेत, तर या सप्तभूमिका या योग वासिष्ठामध्ये सांगितल्यात अशा आहेत. एक पहिली आहे बरं का शुभेच्छा, दुसरी आहे सुविचारणा, तिसरी आहे तनुमानसा, चौथी आहे सत्वापत्ती, पाचवी आहे असंशक्ती, सहावी आहे पदार्थ भाविनी आणि सातवी आहे तुर्यगा. या सप्तभूमिका. आता कदाचित तुम्हाला वाटत असेल हा सप्तभूमिका आमच्या करता नाही, दुसऱ्यांकरता आहे, परंतु हे रामायणातलं चिंतन आहे. जोपर्यंत ही पूर्ण भूमिका आमच्या अंगी येत नाही तरी पूर्ण तोपर्यंत आम्ही श्रीराम या पदापर्यंत पोहोचत नाही. श्रीराम हे पद आहे, श्रीकृष्ण हे पद आहे, या भूमिकेपर्यंत आम्हाला पोचायचंय. श्री विठ्ठल हे पद आहे, दत्तात्रय हे पद आहे, या पदापर्यंत पोचायचं, या स्थितीपर्यंत पोचायचंय, या दशेपर्यंत पोचायची ही दशा आहे. आणि या दशेपर्यंत पोचण्याकरता काहीतरी आम्हाला सन्मार्ग गरजेचा आहे, काहीतरी आम्हाला मार्गदर्शन गरजेचं आहे. म्हणून अशा सद्गुरूंना आम्ही शरण जावं, जे सद्गुरू कृपाळू आहेत, जे सद्गुरू क्षत्रिय आहेत आणि जे सद्गुरू ब्रह्मनिष्ठ आहेत. या संपन्न असणाऱ्या सद्गुरूंना आम्ही शरण जावं. जसा सद्गुरूंचा अधिकार आहे ना, तसा शिष्याचा सुद्धा अधिकार महत्वाचा आहे. बघा, त्या पदापर्यंत पोहोचायचा तर हा प्रवास गरजेचा आहे परमार्थामध्ये, बरं का, गरजेचा आहे. जसं क्षत्रिय कृपाळून ब्रह्मनिष्ठ ही सद्गुरूंचा विचार आहे, तसं शिष्याचा सुद्धा एक विचार आहे. मला काय विचार आहे, शिष्याने कसं असावं, षडगुण ऐश्वर्य संपन्न असावं, म्हणजे षड संपत्ती त्याच्या अंगी असणं गरजेचं आहे. कुठलं बघा, त्याला साधन चतुष्ट संपन्नता असं म्हणतात. पहिला जो विचार येतो ना, बरं का, शम, दम, उपरती, तितिक्षा, ठीक आहे ना, श्रद्धा आणि समाधान, हे ते 6 गुण त्याच्या अंगी असणं गरजेचं आहे. पहिला आहे म्हणजे शम म्हणजे काय, मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, उपरम म्हणजे संन्यस्त होणं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत राहणं, हे आमचं सुद्धा असा भाव होणं गरजेचं आहे. संन्यस्त होणं हा एक भाव गरजेचा आहे, बरं का. श्रद्धा म्हणजे वेदशास्त्र आणि श्री गुरुवचनावरती प्रगाढ विश्वास ठेवणं, निश्चय ठेवणं ही श्रद्धा. समाधान म्हणजे चित्ताची स्थिरता आणि तितिक्षा म्हणजे काया वाचा मने जो काही तुम्हाला आम्हाला भोग प्राप्त होतो, जे काही दुःख आम्हाला प्रारब्धानं प्राप्त होईल ते विना तक्रार सहन करणं, याला तितिक्षा असं म्हणा. जगद्गुरु तुकोबारायांना इतका प्रचंड प्रमाणामध्ये त्रास झाला, पण तुकोबारायचा एक तरी अभंग ऐकाव, मला असा त्रास झाला म्हणणारा एकही अभंग नाही. एकतरी चरण तरी आहे का, नाही, कुठल्याही प्रकारचं चरण तुकोबारायचं नाहीये. ही तितिक्षा. ज्ञानोबारांना हा त्रास झाला, परंतु त्यांनी कुठंतरी ओवी एखादी तर रचली का, सांगितलंय का असं मला त्रास झाला म्हणून, नाही. याचं कारण ही तितिक्षा आहे. संतांच्या अंगी सर्व गुण संपन्नता आहे महाराज. ही पहिली भूमिका आहे महाराज. म्हणजे शुभेच्छा, भगवत प्राप्तीची इच्छा, देव प्राप्तीची इच्छा होणं ही शुभेच्छा. म्हणून रामायणातला हा सुंदर विचार प्रवाह आहे. जास्त काही विस्तार करत नाही. शुभेच्छा म्हणजे देवप्राप्तीची इच्छा, मुमुक्षत्व त्याला आपण थोडक्यात असं म्हणूया. देवप्राप्तीची इच्छा. सुविचारणा याचा अर्थ आहे की संतांच्या संगतीत जावं, सद्गुरूंचं सानिध्य स्वीकारावं, त्यांच्या श्रीमुखातून ते महावाक्याचं श्रवण करावं, ही झाली सुविचारणा. तनुमानसा म्हणजे त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं, ही झाली तनुमानसा. म्हणजे गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा या, गोविंद ते काया होणं म्हणजे सत्वापत्ती भूमिकेपर्यंत पोहोचणं, म्हणजे देव होणं या पदापर्यंत. मी ब्रह्म आहे हा भाव अंतःकरणामध्ये स्थिरावला की आपण समजायचं आपण सत्वापत्ती भूमिकेपर्यंत पोहोचलो, पण तरी पूर्णता आहे का, नाही. ती जीवनमुक्त अवस्था आहे. त्या अवस्था क्रॉस करून आम्हाला पुढे असंशक्ती या भूमिकेपर्यंत पोहोचायचं. असंशक्ती ही भूमिका, याचा अर्थ असा होतो की देहाचा विसर पडणं. मग अशा म्हटल्याप्रमाणे देवा पायसा करी उपकार, देहाचा विसर म्हणजे असंशक्ती भूमिका, आणि जगताचा विसर म्हणजे पदार्थ भाविनी भूमिका,
आणि ब्रह्म नंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी अशी स्थिती होणं म्हणजे पुरेगा भूमिका विठ्ठल. ही स्थिती तुकोबराय म्हणतात माझ्या अंगी येणं गरजेचं. ही अवस्था येणं गरजेचं आहे. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे ही स्थिती आहे मला. आणि भक्ती कर बघा परमात्मा तुम्हाला त्या पदापर्यंत पोचायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. मोक्ष साधन सामग्र्या भक्ती रेव करी असे आचार्य शंकराचार्य म्हणतात. मोक्ष जर तुम्हाला प्राप्त करायचं तर तुम्हाला भक्ती करावी लागेल म्हणे. पण भक्तीची नेमकी व्याख्या काय असं जर विचारलं तर पुढे असं म्हणतात मोक्ष साधन सामग्र्या भक्ती रेव करी असे तर स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यम विधी येते. म्हणजे स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं याला भक्ती म्हणावं. हनुमंतराय काय करतात आपण नेहमी आरती म्हणतोय सत्रा आणि उड्डाण हुंकार करी मंडळ भूमंडळ सिंधुजळ गगन कडाळे ब्रह्मांड धाक त्रिभुवनी सुरवर्ण निशाचर त्या झाल्या पण जय देव जय श्री हनुमंता तुमच्या प्रसाद नदीकृतांता जय देव जय तुमले पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धर्मीधर मानियाला खेद कडाडीले ब्रह्मांड उडगन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. व्हॉट इज दिस? काय डोक्यात आमच्या कधी येतं का आम्हाला काय महाराज नेमकं काय आहे बरं. ही भाव आहे महाराज, ही अवस्था आहे, ही स्थिती आहे, हे आम्हाला कळत नाही. संतांनी कुठल्याही संतांचं चिंतन कुठलाही संतांचा अभंग हा देहबुद्धीवरचा नाही. हा देहबुद्धीचा अभंग आहे का संतांचा अभंग देहबुद्धीचे आहेत का नाही. कुठलेही अभंग कुठलीही ओवी ज्ञानोबरांची देहबुद्धीची नाही. कारण देहबुद्धीच्या नराथवर चिंतेचा अडथळा संकल्प विकल्पाचा मारा ममता द्वारा अनिवार म्हणून देहबुद्धी माझी नाही सुख अणु मात्र नाही एक. म्हणून संतांचं वाङ्मय देहबुद्धी ठेवून आपण आकलन करणं तर ती तुम्हाला शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला संतांची वाङ्मय संपदा समजण्याकरता संतांच्या संगती जावं लागेल आणि संतांकडनं त्याचं मार्गदर्शन आम्हाला घ्यावं लागेल. खऱ्या अर्थानं एक किष्किंधा नगरीमध्ये एक भिल्लाची कन्या होती महाराज. उदाहरण तुमचं सांगतो आणि आपल्या मूळ भूमिकेपर्यंत येतो. किष्किंधा नगरी होसपेठ हंपी म्हणून कर्नाटक भागामध्ये एक किष्किंधा नगरी आहे. आम्ही वयाच्या 15-16व्या वर्षी तिथे गेलो होतो. त्या कालखंडामध्ये तिथं होसपेठ हंपी आहे. पंपा सरोवर आहे जगातलं म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारं म्हणजे एकदम प्राचीन असणारं जे सरोवर आहे मोठं जिथं हनुमंतरायाचा अंजनेरी पर्वत आहे जिथं हनुमंतरायाचा जन्म झाला असं हे मूळ ठिकाण त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे. त्याला आपण किष्किंधा नगरी असं म्हणतो. त्याचं किष्किंधा त्याला हंपी त्याचं आत्ताचं नाव हंपी आहे. होसपेठ जिल्हा आहे. तर तिथं एक भिल्लाची कन्या होती भिल्ल कन्या होती. ऐका बरं का. ती भिल्ल कन्या होती महाराज. आणि 8व्या वर्षीपूर्वी लग्न केलं जायचं. आणि एक दिवशी असा झाला तो जो भिल्ल होता तो तिचे जे वडील होते ते त्यांना त्या भिल्लांचे राजा तो ठरवलं माझ्या मुलीचं जर लग्न झालं तर लग्न जर जमलं लग्नाच्या टायमाला जवळजवळ काहीतरी पशुहिंसा करण्याचा त्यांचा एक प्रण असायचा. आणि त्या बलिदान जवळजवळ 12 पशु वगैरे ते त्यांना बलिदान करणार होते असं ठरलं. त्यामुळे तिनं वाईट वाटलं महाराज की माझ्या लग्नाच्या निमित्तानं जर एखाद्या मुक्या प्राण्याचा जर जीव जात असेल तर खऱ्या अर्थानं मला ते लग्न मान्य नाही. त्या 8व्या वर्षामध्ये असणाऱ्या शबरीच्या अंतकरणामध्ये झालेला हा सत्सत विवेकाने दयार्थ भाव आहे. मग तिने महाराज त्या क्षणाला महाराज तिने परित्याग केला. आणि जिथं एक मातंगी नावाचे ऋषी त्या ठिकाणी होते महाराज. तर तिथं ते मतंग नावाचे ऋषी तिथं होते. तर त्याला पंपा सरोवरच्या ठिकाणी तिथे गेले. त्याला माल्यवंत आश्रम असं म्हणावं. त्या आश्रमाचं नाव काय आहे तर माल्यवंत आश्रम आहे. तिथं ते गेले महाराज. ही शबरी तिथे गेली. त्या आतमध्ये ध्यानस्थ आहेत. कारण साधू संत हे एकांतामध्ये राहतात. कारण लोकांतामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना विक्षेप तयार होतो. म्हणून साधू संतांचं तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. हा लोकांतामध्ये सुद्धा आनंद मिळतो बरं का. पण कधी जेव्हा आम्हाला एकांतात मिळतो तेव्हा लोकांतात मिळतो. आम्हाला एकांतात सुद्धा आनंद मिळत नाही. लोक एकांतामध्ये सुद्धा आमचं भलतं चिंतन सुरू असतं. म्हणून एक महात्मा म्हणतो एकांत में भी गुनाह करने से बचो. एका महात्म्याचं चिंतन आहे महाराज. एकांत में भी गुनाह करने से बचो क्योंकि उसका गवाह स्वयं ईश्वर होता है. त्याला साक्षी कोण आहे साक्षात परमात्मा आहे. म्हणून एकांत मध्ये सुद्धा आम्हाला आमच्याकडनं अपराध घडता कामा नये. शबरी महाराज तिथे गेली. साधू संत नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये तल्लीन आहेत.
कारण साधू तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली निनती काही नाटवणा नामस्मरणा वाचून अखंड देवाचं चिंतन अखंड देवाचं भजन आहे. त्या नामस्मरणामध्ये तल्लीन आहेत महाराज. आणि ती शबरी आधी बालिका आहे, लहान वय आहे, पण ती म्हटली काय करावं, आता आपल्याला एकच आधार आहे, आपल्याला वाचवणारे साधूच आहेत, संतच आहेत, आणि संतांकडे गेल्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन खऱ्या अर्थानं मिळणार नाही. म्हणून ती तिथं सेवा करू लागली महाराज. कितीतरी वर्ष ती सेवा करू लागली महाराज. आणि ती काय करू लागली, ज्या टायमाला ऋषीमुनी या ठिकाणी ध्यानस्थ आहेत त्यावेळेस ती काहीतरी सडा संवर्षण करायची, झाडून करायची तिथं, आणि काय ते संविधा वगैरे हवनासाठी लागणारे जे हवन सामुग्री तिथं आणायची, यज्ञ सामुग्री वगैरे आणून ठेवायची, आणि पुन्हा ती अज्ञातामध्ये निघून जायची. साधू मुनी म्हणतात हे नेमकं कोण करतंय, मतंग ऋषी म्हणतात नेमकं कोण करतंय, हे पाहण्याकरता त्यांनी विचार केला महाराज. एक दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागे राहिले आणि केवळ साधनेचं सोंग त्यांनी केलं. त्यांनी पाहिलं तर ही शबरी दिसली महाराज. त्यांनी बोलवलं कोण तू, हे बालिका तू कोण आहेस. त्यांना वाटलं कोण एखादी अप्सरा बिप्सरा वगैरे काही आलं असेल, वेगळं रूप धारण करून सेवा करण्याकरता आले असेल, एखादी यक्षिणी वगैरे काय. ते म्हणले नाही म्हणे महाराज, मी एक भिल्ल कन्या आहे. बाळ तुझं काय आहे, नेमकं तुझं येण्याचं प्रयोजन काय आहे, ही सेवा करते याचं पाठीमागचं कारण काय आहे. तर त्यावेळी ती शबरी म्हणते महाराजजी असं झालं म्हणे, माझा लग्न विवाह ठरला आणि या लग्नाच्या निमित्तानं माझ्या वडिलांनी 12 पशूंचा बळी देण्याचं या ठिकाणी प्रण केलेला आहे, आणि त्यामुळं त्या माझ्या लग्नामुळे जर 12 पशु जर या ठिकाणी जर गतप्राण होत असतील, त्यांच्यामधलं जे चैतन्य या ठिकाणी हे जर काढून घेत असतील तर मला ते मान्य नाही. म्हणून मी निघून आले. आता मला त्या घरी परत जायचं नाही, मला तुम्ही माझा उद्धार होईल असं काहीतरी मार्ग सांगा म्हणे. मग ते म्हणले बाळ तुझ्यासारख्या या लहान वयामध्ये जर असा सतसत जर विवेक असेल तर मोठ्या माणसामध्ये का नसावा. आनंद वाटला महाराज. लहान वयामध्ये जर ही सतसत विवेक तिच्या अंतःकरणामध्ये आहे, आनंद वाटला. ते म्हणले काही करू नको शबरी, एक काम कर, फक्त देवाचं नामस्मरण कर. त्यांनी त्यांना शक्तिपात दिला महाराज. शक्तिपात फार महत्वाचं आहे बरं का. जोपर्यंत सद्गुरूच्या मुखातून आम्हाला शक्तिपात होत नाही तोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये असणारे जे अनादी कालचं जे अज्ञान आहे, तो संभ्रम आहे, हा दूर होऊ शकत नाही. शक्तिपात रहस्य गरजेचं आहे. म्हणून संक्रमण, त्याला शक्तीचं संक्रमण त्यांनी केलं महाराज. कसं संक्रमण करतात तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल 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 शबरीला महाराज त्यांनी आपल्या कुटीमध्ये नेलं. आणि कुटीमध्ये गेल्यानंतर महाराज तिच्या मस्तकावरती हस्त ठेवला. ठेवल्याबरोबर झालं काय महाराज बघा, ज्ञानोबरायांचं चिंतन, तुकोबरायांचं चिंतन, एकनाथ महाराजांचं चिंतन, या सगळ्या संत वाङ्मयाचा आपण अभ्यास करावा. आणि संतांच्या म्हणण्यानुसार आम्ही परमार्थ करावा. काय त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या अंतःकरणामध्ये ती दशा प्राप्त व्हावी. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. खंड लागली से ज्योती नकळे दिवस की राती, आनंद लहरीची गती वर्ण मी किती काय असू काही वाटावं ना कधीतरी आम्हाला. तुकोबरायांना वाटलं, आम्हाला वाटावं. शबरीला महाराज कुटीमध्ये नेलं, मस्तकावरती हात ठेवला. महाराज संतांच्या स्पर्शामध्ये एवढं सामर्थ्य असतं, संतांच्या स्पर्शामध्ये एवढं सामर्थ्य आहे. एका क्षणामध्ये हात ठेवल्याबरोबर अनंत जन्माचं जे दुःख, अनंत जन्माचं जे पाप होय, एका क्षणामध्ये दग्ध झालं. मला तृण अग्नी मिळे समरस झाले, तैशे नामे केले जपता हरी. मला सांगा गवताची एक गंज जाळण्यासाठी 1 काळे लागते महाराज. गवताची 1 गंज जाळण्याकरता 1 काळे लागते. अशा 10 गंजी जाळायच्यात किती काळे लागतील हो महाराज? 10. गवताची 1 गंज जाळण्याकरता 1 काडी पुरेशी आहे. अशा 10 गंजी जाळायच्यात किती लागतील काड्या? 1च पुरेशी आहे. अख्ख्या जगाला जायला 1 काडीची 1 काडी पुरेशी आहे. कारण तेवढं तिच्यामध्ये आगणीमध्ये सामर्थ्य आहे. कळलं? हे सामर्थ्य अग्नीच आहे. कळलं का? आणि तसं बघा ज्ञानोबरांची एक ओवी आहे, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसची आहे का अमृत ही जीवित आहे अमृत सिद्धी. लोखंडाचं सोनं करायचं हे कोणाच्या हातात आहे? परिसाचं सामर्थ्य आहे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसची आहे का अमृत ही जीवित आहे अमृत सिद्धी.
जरी प्रगटता सिद्ध सरस्वती तरी मुखया अति भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. हे वस्तू सामर्थ्य हे नवल काही नाहीये. ज्ञानोबा असं म्हणतात येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. तसं संतांच्या मुखातून जे काही महावाक्य प्रगट होतं आणि त्या महावाक्याच्या योगानं अंतकरणामध्ये महाराज प्राप्ती नाही आयुष्य वेद देती ग्वाही. हे वर्म प्राप्त करायचं असेल तर संतांकडे जावं महाराज. हे शक्तिपात रहस्य हे गुरु परंपरेकडे जावं, कारण गुरु परंपरेशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. तैसा गुरु प्रसन्न होय विद्या शिष्या ही किरळ आहे परी ते फळे संप्रदाय उपासतील. या संप्रदायाची परंपरा महत्वाची आहे. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं स्वरूप प्रकाश आनंद चैतन्य ही संप्रदायाची परंपरा आहे. ज्ञानोबा असं म्हणतात की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनीप्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारथ पोजविले. ही परंपरा आहे. ही संतांची परंपरा गुरु परंपरा आहे. तसं शबरीची ही परंपरा आहे. शबरीनं महाराज ज्यावेळेस त्यांचा शक्तिपात ग्रहण केला, मग मी नेहमी सांगतो बघा, सद्गुरु शिष्याला जे तत्व देतो ही साधारण तत्व नसतं महाराज. साक्षात परब्रह्म आहे. काय आहे? नाम हे परब्रह्म. नाम परब्रह्म केवळ. हे की नाही? नाम काय आहे? परब्रह्म आहे. हे परब्रह्म स्वरूप आहे. आणि हे देणं बघा, शिष्याला गुरुनं देणं. गुरु तत्व देतो म्हणजे गुरु स्वतःला समर्पण करतो. गुरु काय करतो? स्वतःचं समर्पण करतो. आणि शिष्यानं गुरुला धारण करावं लागतं. गुरुनं समर्पण करावं आणि शिष्यानं धारण करावं. असं जर घडलं तर साक्षात्कार आहे. असं जर घडलं तर साक्षात्कार आहे. काय गुरु येतात, काय असं तर रामराम श्यामश्याम देतात आणि गुरुला धारण करायचं असं, शिष्याला धारण करायचं असेल ते धारण करतो, नाही तर करत नाही. काही देणं नाही घेणं नाही. बरं काय, काहीही त्याची ताळमेळ राहत नाही. काय होतं, वक्तृत्व चांगलं असणं म्हणजे परमार्थ असं नाही. माझं वक्तृत्व चांगलं म्हणजे परमार्थ नाही, किंवा माझं या ठिकाणी गायन चांगलं म्हणजे परमार्थ नाही. बरं का, किंवा आम्ही काय बाकीचं चिंतन केलं म्हणजे काय परमार्थ नाही. परमार्थ नेमकं काय आहे? आमच्या अंतःकरणामध्ये झालेलं परिवर्तन आहे. आमच्या अंतःकरणामध्ये झालेला जे प्रेमभाव आहे, हा प्रेमभाव हा सर्वश्रेष्ठतम, हा खरा परमार्थ आहे. ही खरी तुमच्या परमार्थाची फलश्रुती आहे. आणि कवी महाराज या ठिकाणी शबरीला हा शक्तिपाद दिल्यानंतर इतका तिच्या अंतःकरणामध्ये अधिकार दिव्य झाला, अधिकार इतका वाढला महाराज. कालांतरानं महाराज शबरीला ही शक्तिपाद दिल्यानंतर महाराज म्हणाले, आता माझं कार्य संपलं. कारण श्री राम भगवंतानी मला इला प्रसाद देण्याकरता मला या ठिकाणी पाठवलं होतं. मतंग ऋषीने दिला शबरीला प्रसाद दिल्यानंतर शबरी अखंड नामस्मरणामध्ये आहे. इतकं चिंतन करते, इतकं चिंतन करते. शबरी मगन राम शबरी मगन राम भजन में. शबरी मगन राम भजन में. शबरी मगन
मगन हे राम भजन में. अखंड नामस्मरणामध्ये ती शबरी बघा श्री गुरुने जो प्रसाद दिला त्या ते स्मरणामध्ये ती राहिली आणि चिंतन करता 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 कैक वर्षे गेले त्या शबरीचे महाराज. कैक वर्षे गेले. परमार्थ असा असावा महाराज मुक्ताई सारखा असावा. चांगदेवा सारखा केला तर ते कष्ट होईल, पूर्णता मिळणार नाही. है की नाही? परमार्थ करायचं तर मुक्ताई सारखा करावा. 8व्या वर्षी महाराज स्टेशन सापडलो. आम्ही गाडीत बसलो पण उतरायचंच कळ ना अजून आम्हाला स्टेशनच आहे ना. कुठं उतरावं हेच आम्हाला अजून समजेना महाराज. परमार्थ करते किती वर्ष झालं महाराज काय सांगावं. 90 वर्ष झाले. 90 वर्ष झालं वाऱ्या करतो पण कधी देव भेटला का स्वप्नात नाही महाराज. अजून देवाचा तपास सुरू आहे. देवाचा तपास करणं म्हणजे हे आमचं अज्ञान आहे. मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, ना तीरथ में ना मूरत में ना काशी कैलास में. कहत कबीरा सुनबाई साधू सब सासों के सास में, मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. कुठे तो परमात्मा सांगा. नाही अशी जागा आहे का तो परमात्मा. सर्वत्र आहे पण आसून तो कळत नाही. कसं जमिनीत पाणी आहे की नाही. आसून दिसतं का आम्हाला नाही. मग त्यासाठी कोणाला बोलवावं लागतं पानाड्याला. बरं पानाड्याला त्याच्या घरचं पाणी सांगतो का आपलं सांगतो. बरं खर्च पानाड्या अर्धा करतो आपण अर्धा करतो का. आपण सगळं करतो. आपण सगळं करतो. पाणी दाखवतो कोण. आणि पाणी लागल्यावर पेढे कोण वाटतं. बरं पाणी होतं का त्याने दाखवलं म्हणून मिळालं. होतच नाही. तुझा हे तुझ पासी परी तू जागा भुलालासी, परी तू जागा भुलालासी, परी तू जागा भुलालासी. तुझा हे तुझ पासी परी तू जागा भुलालासी, परी तू जागा भुलालासी, परी तू जागा भुलालासी. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला असी. बाबा तुझ्याकडे तुझंच आहे परंतु तुला कळत नाही. आणि हे कळण्यासाठी महाराज आम्हाला सर्व संतांचा प्रसाद मिळावा लागतो. संतांची कृपा व्हावी लागते. होता कृपा त्याची पशु बोले वेद, महिमा संतांचा हो. कृपा महत्वाची आहे महाराज. बघा भिंत चालली यात नवल नाहीये. कोणी चालवली याला महत्व आहे. कोणामुळे चालली. वेद रेडा वेद बोलला याला महत्व नाही. कुणामुळे बोलला कशामुळे बोलला याला महत्व आहे ना. बरं आमचं नुसतं सुरू आहे महाराज. महाराज असे बोले अमुक नामा म्हणे तुका म्हणे एका म्हणे अरे गदड्या तू काय म्हणे नामा तुका काय म्हणे खाली लशी बोली तुम्ही काय म्हणे ते म्हणे म्हणून आम्ही म्हणे नाही चालत महाराज. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव का म्हणे. संतांना अनुभव अपेक्षित आहे. अनुभवाशिवाय परमार्थ काही कामाचा नाही महाराज. प्रत्येक गोष्टीला अनुभव आहे. तुम्हाला मिरची खाल्ली की अनुभव आहे. तिखट लागते की नाही. साखर खाल्ली की अनुभव आहे. सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. परमार्थाचा अनुभव नको का महाराज. सगळ्या गोष्टीचा अनुभव महत्वाचा आहे. परंतु तो परंपरेतून येणं गरजेचं आहे. तर तो प्रसाद प्राप्त होतो. त्याचा परिणाम होतो. त्याची साधना केल्यावरती त्याचा परिणाम होतो. असा कोणी आहे का ज्याने औषध घेतलं त्याला रोग त्याला गुणच आला नसा आहे का नाही. औषध घेतल्यावरती त्याचा रोग बरा व्हावा की नाही. त्याला अनुभव यावा की नाही. असं भगवंताचं नामस्मरण केल्यावर अनुभव यायलाच पाहिजे घरात. नाम घेता वया गेला सांगा कुणी आहे केला. संत म्हणत सिद्ध ऋषी सांगा विनवित तुम्हासी. नामे तरला नाही कोण ऐसा द्या निवडून. सगळीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. भगवंताच्या नामस्मरणामध्ये सामर्थ्य हे कधीच वाया जात नाही. ही कर्मभूमी आहे. हे तुम्ही काहीही करा तुम्हाला व्याजासहित परत मिळणार आहे. तुम्ही शिव्या द्या 1 द्या 10 परत मिळतील. तुम्ही जय हरी करा तो साष्टांग जय हरी हो जय हरी. राम राम करा तुम्ही 2दा राम राम मिळेल तुम्हाला डबल मिळणार. हा परिणाम या मृत्यू लोकाचा महाराज. देवाचं नामस्मरण आपण करावं. देवाचं चिंतन करावं. शबरीनं चिंतन केलं परिणाम असा झाला महाराज. अखंड चिंतनामध्ये निमग्न झाली. काही दिवस असे झाले महाराज ती चिंतन करता 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 करत असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा या पदापर्यंत पोहोचली महाराज. अहो तिच्या ती ज्या झाडाखाली बसली ज्या कुटी बाहेर तिथं बसली झाडाखाली बसले म्हणजे तिथे कितीतरी दिवस बसायची ती. आणि बसता बसता ती धूळ वगैरे साचायची सगळी ते वादळ वगैरे यायचं आणि ते माती तिच्या केसामध्ये जटेमध्ये झाली. जटा झाला महाराज. आणि त्या जटेमध्ये महाराज पाणी पडल्यानंतर काही गवताचे अंश त्याच्यामध्ये पडले आणि गवत तिच्या केसामध्ये जटेमध्ये उगवलं. शबरीच्या जटेमध्ये गवत उगवलं महाराज. काय तिची साधना असेल काय तिची धारणा असेल. देवाचं स्मरण करू लागली. आणि एक दिवस पंपा सरोवर मध्ये महाराज ती स्नान करता गेली. पंपा सरोवर मध्ये स्नान करता गेली महाराज.
आणि तिने पंपा सरोवराला नमस्कार केला, त्या सरोवराच्या पाण्याला नमस्कार, त्या तीर्थाला नमस्कार केला आणि ती त्याच्यामध्ये स्नान करू लागली. स्नान संध्या करत असताना काही त्या ठिकाणी कांड करणारे, काही तिथं जट्या खट्या नख्या जलवासी तपवाशी महामंडलेश्वर संत महंत सगळे जे काय असते सगळं तिथं आले. अरे 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 तू म्हणे चांडाळीन म्हणे हे सगळं वाटवलं म्हणे, तू महाराज त्रास दिला तिला. हे म्हणल्यानंतर ती म्हणे महाराज काय करावं, भगवंताचं नामस्मरण करत या ठिकाणी देवाचं स्मरण करते, देवाचं नामस्मरण करते, पण देवाचं नामस्मरण करता करता जर आशिक आहे या लोकांनी तिला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिला. त्या ऋषीमतीतल्या त्या असणार तत्कालीन असणारे साधू संतांनी, ते साधू संत म्हणता येणार ना, त्या संत म्हणतायत ना, ते साधू लोक म्हणा, ते काही महामंडलेश्वर संत महंत म्हणा, या लोकांनी त्रास दिला महाराज. त्रास दिल्यानंतर ते म्हणजे तुझ्यामुळे हे झालं असं बोलल्याबरोबर एका क्षणामध्ये त्या सरोवरामध्ये कृमी कीटक निर्माण झाले. कृमी कीटक झाले, कारण संतांची तो निंदा साहत नाही भगवंत. हरिभक्तांची कोणी न करावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. अरे मग मला तो परिणाम झाला, कृमी कीटक झाली, काय करावं कळत नाही. मग त्यांना कळालं की भगवान श्रीराम या ठिकाणी येणार. येथील रघुराजे पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे, येथील रघुराजे. शबरी म्हणते येथील रघुराजे पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे, येथील रघुराजे. माझे रघुराजे येतील. कुठलं मंदिर? हे मंदिर पाहण्याकरता, हे पाहण्याकरता येतील. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपलं अंतःकरण स्वच्छ असावं, मन स्वच्छ असावं, आपली बुद्धी खऱ्या अर्थाने स्थिर असावी, शुद्ध असावी महाराज. दुसरं काय विचार, एक परम भक्त आहे महाराज, तो देवाचं स्मरण करताना काय गोड देवाविषयी बोलते, भाव महत्वाचा. मला भाव या ठिकाणी अपेक्षित करायचा आहे, अभंगाकडे यायचंय. एक अभंग आहे महाराज. माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरली, माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरली, बसा विठुराया तुम्ही मांडी घाला सीन भरी, मांडी घाला सीन भरी. माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरली, उभं राहून या देवा तुझं थकलर पाय, उभं राहून या देवा तुझं थकलर पाय, तुझ्या भोळ्या भगताना कसं उमगत न्हाय. काय त्या भक्ताचा भाव आहे. देवाला म्हणतो, देवा उभं राहून तुझं पाय थकला असतील, तुझं दुखत असतील पाय, क्षणभर बस बाबा, उभं राहून या देवा तुझं थकलर पाय, तुझ्या भोळ्या भगताना कसं उमगत न्हाय. किती युग उभा राहासी असा उभा विटेवरी, बसा विठुराया तुम्ही मांडी घाला सीन भरी, मांडी घाला सीन भरी. माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरली, शुभ्र तांदळावानी हे माझं येडकुळ मन, शुभ्र तांदळावानी हे माझं येडकुळ मन, कसं धुतल या बघ एकदाच डोकावून. काय भक्त म्हणतो बघा, काय भाव आहे त्याच्या मनाचा. शुभ्र तांदळावानी हे माझं येडकुळ मन, कसं धुतल या बघ एकदाच डोकावून. किती युग उभा राहासी असा उभा विटेवरी, बसा विठुराया तुम्ही मांडी घाला सीन भरी, मांडी घाला सीन भरी. माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरली, भक्त पुंडलिकावानी, भक्त पुंडलिकावानी, मी बी तुझा एक भक्त. त्या पुंडलिकानं उभा केलं, पण देवा मी असा भक्त तुला उभं करू मला पाहवत नाही उभं राहिला. भक्त पुंडलिकावानी, मी बी तुझा एक भक्त, तुला बसायाला देतो माझ्या देहाचं रे तख्त. तुला बसण्याकरता माझा देह समर्पित करतो रे देवा. भक्त पुंडलिकावानी, मी बी तुझा एक भक्त, तुला बसायाला देतो माझ्या देहाचं रे तख्त. बसा विठुराया तुम्ही मांडी घाला सीन भरी, मांडी घाला सीन भरी. माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरली. हळूच म्हणतोय देवाला भक्त. देवा म्हणतोय, दिंड्या नाचवत येतील जवा तुझं वार करी. तुला वाटत असेल देवा माझे वारकरी येतील आणि तुला भेटण्याकरता येतील, मग काय करावं. तर ऐक देवा, दिंड्या नाचवत येतील जवा तुझं वार करी, लय होईल बोभाट आर कुठ गेला हरी.
दिंड्या नाचवत येतील जवा तुझ वार करी लय होईल बोभाट आर कुठ गेला हरी गपचिप जार पुन्हा राहा उभा विटेवरी गपचिप जारे पुन्हा राहा उभा विटेवरी माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरली जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 शुद्ध भाव आहे ना हा भाव या ठिकाणी अपेक्षित आहे शबरीच्या अंतकरणातला तो भाव होता महाराज आणि त्या शबरीनं मला चिंतन करता 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 ज्यावेळेस ऋषी मुनींनी शबरीला त्या साधू संतांनी त्या टायमाला शबरीला त्रास दिला देण्यात आला त्या महामंडलेश्वर त्या टायमाच्या साधू लोकांनी त्यावेळेला भगवान श्री राम येणारे तिला कळलं महाराज पण ती कधी या ठिकाणी रामाला भेटण्याकरता गेली नाही तिला माहित होतं त्यांच्या गुरुंनी सांगितलं होतं तुला कुठं जाण्याची गरज नाही स्वतः श्री राम तुझ्याकडे चालत येणार आहेत आणि मग महाराज या ठिकाणी दरवेळेस तत्कालीन असणारे त्या ऋतूमध्ये तर रोज ती जे ऋतू असतील त्याप्रमाणे ती फळं गोळा करायची आणि त्या काळामध्ये ती रामासाठी माझे राम आज येतील माझे राम उद्या येतील अशा वयामध्ये तिचा निश्चय असायचा आणि ती बरोबर या ठिकाणी करण्याकरता यायची पण त्या कालखंडामध्ये हा थंडीचे दिवस होते हाच थंडीचे दिवस होते आणि त्या दरम्यान बोराचा सीझन होता आणि म्हणून तिने या ठिकाणी काही बोरं वगैरे गेली पण माझ्या श्रीरामाला ती बोरं या ठिकाणी आंबट आहे का आंबट लागू नये म्हणून ती एक खाऊन बघायची गोड असेल तेवढं ती उष्ट थोडंसं टाकून बघायची जीभ लावायची आणि त्या द्रोणामध्ये ठेवायची आणि जरा आंबट असेल तर टाकून द्यायची ती अशा प्रकारे काही दोन तीन द्रोण गोळा केले आणि ती रामाची श्रीराम भगवंताची वाट पाहत बसलेली आहे आणि जशी वाट पाहती आणि रामरायांना महाराज खऱ्या अर्थानं देवाला सुद्धा संतांचं ऐकावं लागतं म्हणून मतंग ऋषींनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की माझ्या शबरीला भेटण्याकरता भगवान परमात्मा श्रीरामा तुम्ही यावं आणि मग श्रीराम भगवान या ठिकाणी कोणालाही भेटले नाहीत ते म्हणतात तुम्ही काय करा हे साधू संत म्हणतात त्यावेळेचे ऋषी मुनी म्हणतात की देवा या पंपा सरोवरामध्ये या ठिकाणी कृमी कीटक झाले तुमचे चरण स्पर्श तुमचे चरण धुली तुमचं चरण प्रक्षालन करून त्याचं तीर्थ या सरोवरामध्ये टाकल्यावर ते पावन होईल म्हणे नाही म्हणे होणार मग माझे परमभक्त या ठिकाणी माझी वाट पाहत आहेत म्हणून ते भगवान श्री राम परमात्मा तिथं आले आणि आल्यानंतर त्यांनी जसं पाहिलं शबरीकडे शबरीची आणि रामांची द्रष्टाद्रष्ट झाली महाराज काय सांगावं ती अवस्था खऱ्या अर्थानं दोघंही मौन आहेत दोघंही श्रीराम भगवानही मौन आहेत आणि शबरी ही मौन आहे दोघंही मौन आहे आणि दोघं नुसतं एकमेकांकडे पाहत आहेत दृष्टीने एकमेकांचं दर्शन करत आहेत दृष्टीने एकमेकांची एकत्व साधत आहेत दृष्टीमध्ये एकत्व आहे आणि दोघांनी एकत्व साधलं महाराज आणि मग देवा 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 घ्या मी तुमच्याकरता बोरं आणलीत म्हणे देवा घ्या असं म्हणून ते आग्रहानं श्रीरामांना द्रोण देत आहेत आग्रहानं श्रीरामांना द्रोण दिल्यानंतर लक्ष्मणालाही तिने द्रोण दिलेला आहे आणि ज्यावेळेस भगवान श्रीराम परमात्मा हे बोर खात आहेत ना महाराज त्या टायमाला महाराज एक अवस्था अशी आहे ती बघतात आणि ही लक्ष्मण पाहतात लक्ष्मणाच्या मनामध्ये शंका आहेत आम्ही तर हे आहे क्षत्रिय आहोत आणि क्षत्रिय असताना आम्ही राजघराण्यातील आहोत आणि आम्हाला ही गोष्टी बोलत देण्याचं तो धाडस कसा होत आहे मनामध्ये शंका निर्माण झाली त्यावेळेला श्रीराम परमात्मा म्हणतात का सौमित्रा शंकित दृष्टी आणि बदरी फळे ही नव्हे तर उष्टी या वदनी तर नित्य नांदतो वेदाचा मधुरमा धन्य ती शबरी श्रीरामा आणि मग महाराज ते भगवंतांना आवडीनं खाल्लं काय पाहिलं अभंगाच्या पहिल्या चरण ऐका मै मावळती ऐका मै मावळती ऐका मै मावळती ऐका मै मावळती ऐका मै
चरणामध्ये श्री महाराजांनी प्रवेश केला. महाराज असं म्हणतात, ऐका महिमा आवडीची पोरे खाय दुल्लणीची. मला बघा, शबरीनं कुठल्या प्रकारचं महाराज ग्रंथ संपादन केलं, ग्रंथाचं वाचन केलं नाही, कुठलं अध्ययन केलं नाही, केवळ सद्गुरूंच्या वचनावरती चालली महाराज. परिणाम असा झाला, मला सांगा, मला नेहमी सांगतो मी, ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत हे डोक्यातून बाहेर गेलं का बाहेर डोक्यात आलं? सर्वस्रोत म्हणजे आपली चिंतनीय विषय असा आहे की कसा आहे, डोक्यातून बाहेर गेलं, बाहेर डोक्यात आलं. पाटील डोक्यातूनच बाहेर गेला ना का बाहेर डोक्यात आलं? बरं, डोक्यात होतं ना आधी ते, काय होतं ना. ज्ञान व्हावं, वाचून व्हावं का स्वयं व्हावं? अध्ययनानं ज्ञान होत नाही बरं का. आणि देवाला जास्त ज्ञान आवडत नाही, देवाला मान आवडत नाही, देवाला धन आवडत नाही, आणि देवाला ध्यानही आवडत नाही. देवाला फक्त प्रेम आवडतं. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सगळं देतील पण प्रेम कुणी द्यायला तयार नाही मला देवा. म्हणून प्रेम पाहिजे महाराज. कारण भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. ज्ञान द्यायचंच असेल ना त्याला तर प्रेमयुक्त दे. कारण ज्ञानाची परिपूर्ण अवस्था म्हणजे प्रेम आहे. ज्ञानाची पुष्ट अवस्था म्हणजे प्रेम आहे. आम्ही ज्ञानामध्ये बरं, ज्ञान जे आपण म्हणतो ज्ञान, ज्ञान नेमकं काय? ज्ञान नेमकं काय आहे? शब्द मांडणी याला ज्ञान म्हणत नाही. केवळ शब्द व्याकरणामध्ये आपण मांडणी याला ज्ञान म्हणत नाही. ज्ञान म्हणजे नेमकं काय बघा. पहावे आपण अशी आपण, या नाव खरे स्वरूप ज्ञान. हे खरं स्वरूप ज्ञान आहे. बघा, ज्ञान एक प्रकारचं, दोन प्रकारचं ज्ञान. एक आहे वृत्ती ज्ञान आहे, त्याला आपण परोक्ष ज्ञान असंही म्हणतो. एक आहे वृत्ती ज्ञान आहे, दुसरं आहे परोक्ष अपरोक्ष ज्ञान आहे. हे वृत्ती ज्ञान जे आहे याच्यामध्ये भेद आहे. जे वृत्ती ज्ञान आहे ना महाराज, परोक्ष ज्ञानामध्ये भेद आहे. हा असा तो तसा अमुक तमुक. कारण शास्त्र ही एकमत, शास्त्रांचं एकमत नाही. शास्त्रांची भांडण, तप तीर्थाटन, पुरीचे भ्रमण यासाठी शास्त्रामध्ये सुद्धा एकमत नाही. ज्ञानाच्या संबंधानं, अनुभवाच्या संबंधानं एकमत नाहीये. एक वेद म्हणतो अहम ब्रह्मास्मी, दुसरा वेद म्हणतो ओमित एकाक्षर ब्रह्म, तिसरा वेद म्हणतो प्रज्ञान ब्रह्म, आणि चौदा म्हणतो अयम आत्मा ब्रह्म. हे प्रत्येक वेदाची वेगळी वेगळी व्याख्या आहे. कारण हे ज्ञान हे केवळ वाचून सांगून ऐकून होत नाही. ज्ञान हे गुरुच्या श्रीमुखातून प्रगट झालेलं जे महावाक्य आहे, या महावाक्याचं श्रवण, मनन आणि निजी ध्यासन, मग ते ज्ञान. त्याशिवाय ते ज्ञान होत नाही. आपल्या मनावरती त्या ज्ञानाचा संस्कार होणं गरजेचं आहे. आपल्या मनावरती, बुद्धीवरती त्या
बोधाचा त्या नामस्मरणाचा संस्कार होणं गरजेचं आहे. जसं आपण 16 संस्कार म्हणतो की नाही, शिकासूत्र हा संस्कार आहे, हे की नाही, यज्ञोपवीत धारण करणं हा संस्कार आहे, लग्न हा संस्कार आहे, हे बरेच संस्कार, विवाह हा संस्कार आहे. तसा हा ज्ञानाचा हा बोधाचा संस्कार आपल्या मनावरती होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो संस्कार आपल्या मनावरती होत नाही ना, तोपर्यंत त्या भगवंताची प्रतीती येत नाही. प्रतीती कळतं, प्रतीती म्हणजे अनुभूती येत नाही. अनुभूती यावी वाटते की नाही. देव तुम्ही झोपले काय सगळे? हाय की जागे आहे की? बरं, कोणाकोणाला तुमच्या घरी देव यावा असं वाटतो? देव यावं वाटतं घरी तुमच्या? पांडुरंग यावं वाटतं का नाही? पांडुरंग कोणाला वाटतं का नाही? पांडुरंग आपल्या घरी यावा नाही वाटत. एक पण नाही का इथं गेले काय 30+ सगळे या वाटतं की पांडुरंग या वाटतं की हाय का नाही? हाय का नाही? देव बरं, देव आवडतो की सगळ्याला? असं इथं कोण आहे का याच्याला देव आवडत नाही? हाय का कोणी? नाही, सगळ्यांना आवडतो. भाग्यवान लोक आहेत बघा ना, हाय का नाही? मग आपण देवाच्या घरी जावं असं कुणाला वाटतं? इथंच वेळ बसत नाही बघा. देवाच्या घरी जाणं म्हणजे मरणं नाही बघा, ही आमच्या मनामध्ये ही कल्पना आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे मरणं नाही. देवाच्या घरी जाते ग माहेराला बाई बाई माझ्या मुळच्या घराला. घर म्हणजे काय? निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव आणि शकून सांगावया निर्गुण निराकार हे आपलं गाव आहे, हे मूळ आपलं ठिकाण. आपल्या मूळ ठिकाणामध्ये पोचणं, आपल्या स्वरूपाला जाणं म्हणजे आपल्या घराला जाणं. आता सांगा बरं, आपण देवाच्या घरी जावं का न जावं? जायला पाहिजे का नाही? माहीत जायला पाहिजे की. आणि आता जर निरोप आला, बॅग भरली का तुमची? आता पुन्हा तण गोतन, पुन्हा नातू माझा माझ्याशिवाय राहत नाही, काय नाही, हे पुन्हा असं होतं. ही माया आहे, ही भ्रम आहे. बघा, भगवान परमात्मा सर्वत्र आहे, सर्वांचा आहे. किंबहुना तुम्हीच देव. देवाची बरे तू का म्हणे खरे तुम्ही. तुम्हाला जर म्हणलं महाराज तुम्ही देव आहात, काय मला चेष्टा करायला? देव कुठं, मी कुठं म्हणताल की नाही पाटील? देव कुठं, मी कुठं? तुम्ही देव नाही. तर तुम्ही देव हाय म्हणून बसले का नाही म्हणून बसले पाटील? या मृदुंग म्हणी जे इतके सुंदर मृदुंग त्यांनी वादन करतात ते श्री महाराजजी, तर ह्यांच्यामध्ये देव हाय म्हणून वाजवतात का नाही म्हणून वाजवतात? तो सुंदर आहे. गुणी गंधर्व गायन करणारे आपली मंडळी फार सुंदर आहे. मला आनंद वाटला. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध आहेत. तुम्ही तुमच्या साधनेमध्ये ते धरत आहात, ती साधना आहे तुमची. हे तुमच्यामध्ये देव हाय म्हणून गाता का नाही म्हणून गाता? बरं, इथं व्यासपीठावरती मी उभा आहे, देव आहे म्हणून बोलतो का नाही म्हणून बोलतो? आता देवाचा तपास आणखी कुठं करायचा सांगा? पण दुर्दैव असा आहे, हा जवळच आहे पण तो आम्हाला कळत नाही. तो करण्याकरता आम्हाला महाराज असं करावं लागेल संतांची. बरोबर, संतांकडून समजून घ्यावा लागेल. ऐशी वरमे मद धावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटून कळतंय का? असे म्हणून परमात्मा हा सर्वत्र आहे. हनुमंतरायाचं चिंतन सतत नामस्मरणामध्ये, त्यांना दुसरं काही आवडत नाही. बघा कीर्तना, बघा हा जिथं जिथं कथा आहे सुंदर. या ठिकाणी व्यासपीठ आहे, यंग जनरेशन आहे, तरणा भाग्यवंत नटेहारी कीर्तनात. इथं फक्त मला क्वचित अपवादात्मक फक्त आमचे चोपदार काका तेवढं वयोवृद्ध दिसतात, हे दोघं जण. बाकी सगळं यंग जनरेशन आहे. तुमच्याकडे लग्न म्हातारपणी करतात का तरुणपणी करतात? करतात का नाही लग्न तुमच्याकडे? काही म्हातारपणात, तरुणपणात? शाळेमध्ये म्हातारपणी जातात का बालपणात जातात? वा, क्या बात आहे, क्या बात आहे. हे ह्यांना म्हणावं ध्रुव, ह्यांना म्हणावं या ठिकाणी आमची हे खरे बालगोपाल आहेत महाराज, हे प्रल्हादजी आहेत, हे ध्रुवजी आहे, दुसरं नाही. या वयामध्ये देव आवडणं हे महाराज तुमच्या सुकृताची अनुकूलता आहे. बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. सोपी गोष्ट नाही महाराज. फक्त देवाला भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. देवाला ज्ञान नको, मान नको, ध्यान नको.
काय आवडत नाही देवाला? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो जोडी पाहे, अंतरीची घेतो गोडी पाहे भावा. बघा, त्याला देवाला अंतकरणातला भाव अपेक्षित आहे बरं का. तुकोबरायांचा भाव हा दिव्य होता, एकनाथ महाराजांचा भाव हा दिव्य होता, ज्ञानोबरायांचा भाव हा दिव्य होता, खरा होता. सत्य साच खरे नाव आम्हाला महाराज आम्ही करतो, आमचा भावच हा खऱ्या अर्थानं एकसंध नाही, सारखा आमचा भाव नाही. हा आमचा बदलता भाव आहे. आमचं कसं सोमवार आलं की देव बदलतो, सोमवार आलं की शिव गोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा अभय आला. सोमवार मावळला, मंगळवार आलं की देव बदलला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना तापाची करावया झाडणी, हाती पोठाचा भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागितला. अंगात आलं का कोणाच्या? देवीचा आरोप म्हटल्यावर काय परिणाम झाला काय बघायला लागलो. मंगळवार बदलला, मंगळवार गेला की बुधवार आला की देव बदलतो. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि पापी काम नाही आता. विठ्ठलाकडे पळाला. बरं, विठ्ठल बुधवार संपला की गुरुवार आला की त्रिकोणात्मक त्रिमूर्ती दत्त हा गाणा, त्रिकोणी अवतार त्रयोती राणा. गुरुवार आले की बघा, आता दत्तात्रेयांची आरती फार सुंदर आहे बरं का. तुमच्याकडे आरती वेगळी आणि एकनाथ महाराजांची आरती वेगळी. त्या आरतीमध्ये काय विषय की शेवट चरण असा आहे की दत्त दत्त ऐशे लागले ध्यान, मग हारपले मन झाले उन्मन, मितुपणाची झाली बळवण, आणि एका जनार्दनी दोनदा दत्त येत नाही. दत्त तत्त ऐशे लागले ध्यान हे महावाक्याचं चिंतन आहे. गुरुच्या मुखातून प्राप्त झालेलं जे चिंतन आहे ना, त्याचं चिंतन करत असताना कसं करावं? तत्त तत्वमसी तत्वमसी तत्वमसी, ते तू आहेस, ते तू आहेस, ते तू अहम ब्रह्मास्मी, ठीक आहे ना, वगैरे वगैरे. पूर्णत नामाचा उल्लेख करता येत नाही. म्हणून तत्व तत्त तत्त ऐशी लागले ध्यान, मग हारपले मन. तसं नाम सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त झालेले जे चिंतन आहे त्याचं तत्त तत्त चिंतन होणं. तत् ओम तत्त सत हे एक गुढ आहे. काहींचं म्हणणं असेल या ठिकाणी ही आनंद संप्रदायाचं चिंतन वेगळंच आहे. काय नेमका प्रकार काय आहे एक सांगू का तुम्हाला? तुमच्याकडे चहा ठेवतात का? चहा ठेवतात का? चहा बनवतात का? चहा बस चहाला जर जावं लागला तर ते उड्या हाणतं का? उकळतं का? तुमच्याकडे उकळतं का? आमच्याकडे नाही उकळत. असं आहे का? हे शक्य आहे का? अंतःकरणामध्ये ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण चालतं ना महाराज, त्या नामस्मरणाच्या परिणामाने महाराज आतमध्ये असणाऱ्या ज्या उर्मी आहेत ना, या उर्मी प्रगट होतात महाराज. रजोगुण, तमगुण, सत्वगुण हे 3 गुण आहेत. या 3 गुणांचा या ठिकाणी बाहेर पाडायसाठी प्रयत्न असतो. नामस्मरणानं त्रिगुण रहित स्थिती प्राप्त होते बरं का. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ म्हणजे नामस्मरण आहे. हरिपाठ म्हणजे अनुसंधान. त्या भगवंताचं चिंतन केल्यानं काय होतं? नामा सरिसाच हरी रिघे हृदय मंदिरी, तेने धाक्य अभ्यंतरी हो लागी पुरी हृदय शुद्धी.
14वा अध्याय घ्या भागवतामधला आणि त्याच्यामध्ये पूर्ण चिंतन करावं. कारण भागवत हे धर्मशास्त्र आहे, हे शास्त्र आहे संप्रदायाचं. ज्ञानेश्वरी हे शास्त्र आहे आमचं. भागवत म्हणजे गाथा ही शास्त्र आहे. हे आमचं तुकोपनिषद आहे. तुकोबारा म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे, ज्ञानोबारा म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढे त्यांचा निर्णय सगळ्यांना मान्यच करावा लागतो. आहे की नाही? बाकीचं सगळं बंद पडेल, पण ज्ञानोबा तुकोबांचं वाङ्मय संपदा हे कधी बंद पडत नाही. आणि ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यांनी जसं सांगितलं तसा आम्हाला अनुभव येणं गरजेचं. आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाले या शरीरात, विठला पतकांचा थारा, कळकळा सुधारा. व्हॉट इज दिस? काय आहे हे? कधी आम्ही विचार केला घ्यायचा नेमका परिणाम काय आहे? आम्ही म्हणतो आला शीतळ शांतीचा वारा, हरी रामा आमचं पाठांतर आहे फक्त, त्याचा परिणाम नाही. त्या ही ज्ञानोबाराने त्यांचा तुकोबाराने हा अनुभव मांडलाय. ठीक आहे ना? गुळगुळा वाजती टाळ, जन जना नाद रसाळ, पाहाली वेळ कैसा वासुदेव बोलतो बोल, गाव आत बाहेर हिंडे आळी, देव देवीची केली चिपळी, चरण नसता वाजे धुमाळी, ज्ञानदेवाची कांती सावळी. का परिणाम आहे ना महाराज? बरं हे संत वाङ्मय आहे ना का माझ्या घरात नाही का? असं मी म्हणलंय का साठे महाराज म्हणे? असं काय नाही. ज्ञानोबा तुकोबाचं आहे ना. पण एवढा असून सुद्धा आमच्या डोक्यात बसत नाही. 31 आहे, काळजी करू नका. आपल्याला पुढच्या वर्षात प्रवेश करायचा 12 वाजेपर्यंत. आपण एका झटक्यात दुसऱ्यात बघा, एका तासामध्ये आपण दुसऱ्या वर्षात जाणार आहे. नाही तुम्हाला खायची करू नका. तेव्हाच चिंतन महत्वाचं आहे. घरी आपण काही करतो बघा, तुम्हाला खरं सांगू का, जो श्वास देवाच्या नामस्मरणामध्ये आहे तोच श्वास खरा आहे. जो श्वास देवाच्या नामस्मरणामध्ये आहे तोच श्वास खरा आहे. बाकी सगळा शेण आहे, सगळं तुमचं आयुष्य वाया. कबीर कहे कमाल तू क्यों बजावत हे ढोल, एक श्वास निकल जाय तो 3 लोक. काय गणिती आहे बघा ना. हा टॉक टाइम आहे. हा श्वास तुम्हाला प्राणायाम मोजून दिलेला आहे. 21,600 वेळा हा तुम्हाला 24 तासामध्ये होतो. परंतु काहींची प्राणगती या ठिकाणी कमी जास्ती होत असते बरं का. परंतु हे चिंतन आम्हाला करत असताना अंतर्मुख होऊन सद्गुरू आम्हाला नेमकं करतात काय, तर तुमच्या या श्वासामध्ये असणार कारण अजपा जपणे तेच मनाचा निर्धार असेल. तेव्हा ज्ञानदेवा मौन नुसतं म्हणाले चिंतन म्हणण्यासाठी एका हे समजून घेण्याकरताय. आम्हाला समजलं तर पाहिजे ना कधी बाबा ज्ञानदेव मौन. आता कुठल्या ज्ञानदेवाने मौन जपमळ अंतर केली बरं? कधीतरी विचार पडावा ना आम्हाला. ज्ञानोबा तुकोबाचा संत वाङ्मय आहे. हा म्हणून ह्याचा अनुभव आहे. आजही या क्षणालाही भगवंताचा अनुभव प्राप्त होतो. आताही तुम्हाला आम्हाला परमात्मा अनुभवाला येतो. तो कसा आहे? कारण देवाचा अनुभव आला ना आम्हाला वृत्ती शांत होते. एक भागवतातले चिंतन मांडतो, पुढच्या ह्याच्यामध्ये येतो, शेवटच्या क्षणापर्यंत येतो. अनन्य करिता माझे भजन, माझ्या स्वरूपी झगडले मन. अनन्य करिता माझे भजन, माझ्या स्वरूपी झगडले मन, सकळ वासना गेल्या विरोनन, वृत्ती शून्य अवस्था. सगळ्या वासना संपल्या जातात महाराज देवाचं स्मरण करता करता. बघा नामापाशी कधीही पाप राहत नाही, नामापाशी कधीही दोष राहत नसतो महाराज. आहे का असं कधी काय? म्हणून नामस्मरण करत असताना हातानं टाळी मुखानं नामस्मरण करावं. हे खरं नामस्मरणाचं एक नियम आहे. बघा आता निस्तर रामकृष्ण आपण म्हणतात ना, आपण थोडंसं नामस्मरण करतो. तुम्ही करता का नामस्मरण? तुमच्याकडे आहे का? म्हणता ना तुम्ही नामस्मरण करता ना, टाळी वाजवता का? वाजवत जा बरं. का वाजवायचे? पाठीमागचं कारण ज्यावेळेस तुम्ही देवाचं नामस्मरण करता त्यावेळेस काय होतं माहिती का, हाताने जर टाळी वाजवले तर हातामध्ये असणारे काही कुयोग रेखा असतात. कुयोग रेखा, या कुयोग रेखा हातावरच्या पुसल्या जातात. म्हणजे काय अघटित काय रेखा असतात ना, भाग्यरहित असणाऱ्या काय रेखा असतात ना, या रेखा पुसल्या जातात. कुयोग रेखा पुसल्या जातात देवाचं नामस्मरण करताना. आणि पापाचे पक्षी उडून जातात म्हणून देवाचं नामस्मरण करतात. आणि कीर्तन संपल्यानंतर सगळ्याच्या शेवटी जो जातो तो खरा असतो. सांगू तो खरा असतो. जो पहिला जातो ना, काय होतं माहितीये का, कीर्तनामध्ये कधी पाप येत नाही बरं का.
कीर्तनामध्ये कधीही पाप येऊ शकत नाही. ते कुठं असतं माहिती का नाही? त्या गेटच्या बाहेर. मग म्हणतात मग पाप गेटच्या बाहेर असतं, मग नेमकं पुन्हा काय होतं काय? मग नाही नाही मला जो सगळ्याच्या पहिले जातो त्याच्या बोकाटे सगळं ते पाप असतं. आता बघा ठरवा आता जावं का शेवटी जावं. देवाचं नामस्मरण करावं. सगळ्यांना हात आहेत ना? ज्याला हात आहेत त्याने हाताने टाळे वाजवा, आणि ज्याला तोंड देवळ दिलंय त्याने देवाचं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई, बोरे खाय बिलणीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हा, भगवंताला फक्त प्रेम अपेक्षित आहे. प्रेमाशिवाय देवाला काही आवडत नाही बरं का. तुम्ही या जगतामध्ये प्रेम अर्पण करा. जगाला तुम्ही प्रेमानं बोला, जग तुमच्याशी प्रेमानं बोलेल. साने गुरुजीला कळलं महाराज प्रेमाचं महत्व. त्याने म्हणावं, करा तो एकची धर्म जगाला, व्यर्थ शिनवावे कुणाला व्यर्थ हिनवावे. प्रभूची करे सारी जगाला प्रेम. आम्ही प्रेमानं बोलतच नाही कोणाला, आमचा स्वभावच तू आहे म्हणा. आणि भक्तीमध्ये आलो तरच माणूस प्रेमानं बोलतो. जो नामस्मरणामध्ये असतो त्याच्या मनामध्ये प्रेम तयार होतं, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम तयार होतं. कारण ही भक्तीची फलश्रुती आहे. आपण नामस्मरण करत भक्ती केल्यानंतर आपल्या मनामध्ये एक जिव्हाळा तयार होतो. नामस्मरणानं प्रेम जिव्हाळा तयार होतो. नामस्मरणानं समता तयार होते. भक्तीनं भाव म्हणजे एक समता तयार होते, समदृष्टी तयार होते. कोणाला कमी जास्त लेखत नाही आपण महाराज, सगळे सारखे. एखादा व्यक्ती जर देवाचं नामस्मरण गात असेल तर तू का आपण त्याचं श्रवण करू नये? मला सांगा, माझ्या मातावरील प्रार्थना विनंती आहे. कुठल्या आईला आपल्या लेकराचं कौतुक एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केलेलं आवडणार नाही? अशी कुठली आई आहे का? आपल्या लेकराचं कौतुक कुणी जर एखादी शेजारीने करत असताना ती आवडते की नाही? आपल्या लेकराचं कौतुक केलेलं कोणाला आवडत नाही सांगा? का? तर ते लेकरू तिला अत्यंत प्रिय आहे म्हणून आवडतं. ते लेकरू त्या मातेला अत्यंत प्रिय आहे म्हणून त्या लेकराचं कौतुक कोणाकडनं ही ऐकायला तिला आवडतं. बरोबर आहे, तिला कौतुक वाटतं. जर माझा भगवंत मला आवडत असेल तर त्या भगवंताचं गुणगान कोणाच्याही मुखातून ऐकलं आम्हाला का आवडू नये? हा एक भाव आहे बरं का.
म्हणून तो भाव आपल्या अंतकरणामध्ये तो स्थिरावला पाहिजे. माणसाची वृत्ती शांत झाली पाहिजे कधीतरी, वसवस थांबली पाहिजे कधीतरी. आम्ही काय बोलतो 2 तास महाराज कीर्तनामध्ये काय सांगतो त्याला लय महत्व नाही, तो 22 तास काय करतो त्याला महत्व आहे. बरं का, मी माझे शब्द समजून घेणं गरजेचं आहे. महाराजांनी 2 तास काय बोलावं, तो कीर्तनच बोलणार आहे 2 तासामध्ये, दुसरं काहीच बोलू शकत नाही. कारण इथं ते व्यासपीठ हे अलर्ट हे तुम्हाला ते अलाउडेड तुम्हाला करतच नाही ते तुम्हाला बाकी बोलायला. पण तुमच्या उभय जीवनामध्ये 22 तासामध्ये आमचा स्वभाव काय आहे, आमचा स्वभाव जो आम्ही इथं बोलतो तो आहे का, याचं आत्मपरीक्षण महत्वाचं आहे. म्हणजे मी जे तुमच्याशी बोलतो ते मी आहे का हे माझं मी तपासणं गरजेचं आहे. माझा वळंबा मी मला लावावा ना, जगाला लावण्याची काय गरज आहे. मी तुम्हाला त्या भावाविषयी बोलतो, तो भाव माझ्यामध्ये आहे का हे मी तपासावं ना, तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे. म्हणून सुंदर असा जगद्गुरु तुकोबाराचा अभंग चिंतनाकरता अनुभवाचा आहे. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला देवा प्रेमाचा भुकेला. देवाला नाही, देवापाशी दुसरं काही देवाला पाहिजे नाही हो, सगळं देवाकडे आहे. म्हणून वैकुंठ सोडून तो संतांच्या संगतीमध्ये कशा करताय, ज्या सुखाकारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून संत सतीने राहिला शेवटापर्यंत येतो. तुम्ही पुन्हा काय घ्यायचं ते भैरवे घ्या, एवढं विषय आहे. तर ती पण थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयार. सुदामजी फार गरीब होते, 18 विश्व दारिद्र्य, फक्त देवाला चोरून त्यांनी खाल्लं. एकदा गुरुकुलामध्ये असताना देवाला चोरून त्यांनी खाल्लं, काय चणी खाल्ली. त्याचा परिणाम त्यांना असा झाला की 18 विश्व दारिद्र्य प्राप्त झालं. त्यांच्या कपाळ ललाटावरती यक्षश्री असं झालं. यक्षश्री, देवाला चोरून माणसांनी खाल्ल्यानंतर त्याच्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही महाराज. म्हणून जे जे काय अगोदर तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं, म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये नियम आहे ते पहिलं देवाला अर्पण करावं. तुम्हाला निवेदित भोजन करहु. आपण नेहमी आपण अभिमंडल करतो ना, ओम ब्रह्मार्पण ब्रह्म हविर ब्रह्मागुण ब्रह्मावतम ब्रह्मेव नंतर ब्रह्म आपण म्हणतो ना नेहमी, त्या पद्धतीनं आपण या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जे आपल्याकडे आहे ते भगवंताला अर्पण करावं. का, कारण त्याच्याकडूनच प्राप्त झाले ना. कासियाने पूजा करू तुझी केशिराजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके नाहू तरी स्वरूपते तुझे, त्याचे माझे काय विचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. वाहू दक्षिणाताई धातू नारायणा, ब्रह्मतेचे अन्न तुझे काय. गाता तो ओंकार टाळे नादेश्वर, नाचावया थार नाही कुठे. तुका म्हणे मजा अवघे तुझे नाव. धूप दीप राम कृष्ण हरी. धूप दीप राम कृष्ण हरी. माझ्या वाणीला मी आता आवर घालतो, बराचसा वेळ झालेला आहे आणि क्षमा मागतो सर्वांची, कारण तुमचा मी वेळ या ठिकाणी घेतलेला आहे. झालेलं या ठिकाणी जी काही वाकपुष्प आहे, सुदामजींचा या ठिकाणी जो भाव होता तो प्रेमाचा भाव होता, तो देवानं स्वीकारला. देवाला अर्पण करावं, कारण देवाला भावाशिवाय काही लागत नाही. श्री महाराजांनी प्रमाणही तसं दिलं. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबा काय सांगतात बोला. नमने उचिता देवा तो